तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषी एडिटमध्ये। तर भाऊंनो, व्हिडिओचा प्रिव्ह्यू तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपल्याबद्दल खतरनाक बनलेला आहे। तर भाऊंनो, जे काय आपला मातादी स्पेशल व्हिडिओ आहे, नवरात्री स्पेशल व्हिडिओ आहे। तर भाऊंनो, जे काय आपलं मटेरियल आहे ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून घ्यायचं। आणि जो काय आपला व्हिडिओ आहे तो आज कॅपकटवरती आपण एडिट केलेला आहे। तर सिम्पली भाऊंनो, कॅपकट तुमच्याजवळ असेल तर कॅपकट ओपन करून घ्यायचं आणि कॅपकट नसेल तर मला तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला कॅपकटची लिंक देऊन देतो। तर सिम्पली काय करायचं आहे, ओपन केल्यानंतर भाऊ अशा प्रकारे जे काही न्यू प्रोजेक्ट आहे सिम्पली त्याला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं। याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि ओपन करून घ्यायचं। ओपन करून घेतल्यानंतर भाऊ आपण जे काही बिटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे तर सिम्पली तो अशा प्रकारे बिटमार्कचा व्हिडिओ ॲड करायचा आहे। अशा प्रकारे ॲड केला जाईल। बघू शकतो की जे काही बिटमार्क आहे व्हिडिओ आहे तो ॲड झालेला आहे। एवढं झाल्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं। क्लिक करून घेतल्यानंतर इथं खालती ऑप्शन दिसत आहे, बघू शकते की इकडे घेऊन जायचं आहे। इकडे घेतल्यानंतर भाऊ इथं बघू शकते एक्सपोर्ट ऑडिओ दिसतो। सिम्पली बघू शकते की इथं सिम्पली याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि जे काय आपला व्हिडिओ आहे आणि ऑडिओ आहे, सॉन्ग आहे ते अलग होऊन जाईल। ते एवढं झाल्यानंतर भाऊ हे जे काही वरचं दिसत आहे तुम्हाला हे बीट आहे, तर आपल्याला बीटप्रमाणे व्हिडिओ स्पीड करायला लागते। सिम्पली काय करायचं, इथं 1 बीट दिसतो, बघू शकते की इथून दुसरी बीट चेंज होतं। सिम्पली इथं व्हिडिओला आपल्याला बीटला स्पीड करायची, इथं बीट लावून घ्यायची, ते स्पीड करायचं। सिम्पली काय करायचं, फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे। व्हिडिओवरती क्लिक करून गेल्यानंतर इथं बघू शकतो स्पीडचं ऑप्शन आहे, सिम्पली स्पीड करून घ्यायचं। दुसरी बीट बघू शकते की चेंज कुठून होती, इथं बघू शकते इथे चेंज होते। सिम्पली इथं पण आपल्याला स्पीड करून घ्यायचं, जेवढा पण बीट आहे तिथे स्पीड करून घ्यायचं। मी त्याला ते स्पीड करून घेत, तुम्ही पण करून घ्यायचं। तर भाऊंनो बघू शकते की आपण बीटप्रमाणे कट मारलेला आहे, मधातून 2 भाग केलेला आहे। तर सिम्पली इथं काय करायचं, आपला जे काही पिंज आहे ते सिलेक्ट करून घ्यायचे। पिंजी कशी लावायची, सिम्पल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे, व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक करून घेतल्यानंतर भाऊंनो खालते ऑप्शन दिसत आहे त्याला स्कोर करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आणि इथं बघू शकता की हे वाला ऑप्शन आहे, सिम्पली बघू शकता की हे वाला ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक करून घेतल्यानंतर भाऊंनो मी तुम्हाला पिंजे दिलेलं आहे ते सिम्पली तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे। जे काय आपली पिंजे आहे सिम्पली बघू शकता की हे वाली आपली पिंजे आहे, त्याला अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। इथं पण हेच वाली पिंजी लावायची, जसं आपण पहिले केलं तसंच करून घ्यायचं आहे। ते सिम्पली स्कोर करायचं आहे, हे बघू शकता की तर भाऊंनो इथं बघू शकता की आपलं जे काय ऑप्शन आहे सिम्पल त्याच्यावरती क्लिक करू शकता, याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथून जे काय आपली पिंज आहे ते घेऊन घ्यायचं आहे। इथं पण आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे। आणि इथं पण आपल्याला भाऊंनो जेवढं पण आपला बीट आहे तेवढे आपले जे काही पिंज आहे ते लावून घ्यायचे। आणि भाऊंनो नव्याला असतात तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे लाईक वगैरे करून घ्यायचं। तर भाऊंनो पिंजी मी डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे। तर एवढं झाल्यानंतर भाऊंनो जे काय आपली पिंजी आहे ते एकदम खतरनाक लागलेली आहे। तर बघू शकता की आपले फोटो वगैरे लागलेला आहे आणि सॉन्ग वगैरे लागले आणि बीट पण लागलेलं आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, आता इफेक्ट लावायचे। तर इफेक्ट लावण्यासाठी पूर्णपैकी व्हिडिओ बघायला लागेल। तर सिम्पली काय करायचं आहे, पहिला इफेक्ट कसा लावायचा, सिम्पली याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। याच्यावरती क्लिक करून घ्यायचं, फोटोवरती इफेक्टवरती जायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे। आणि भाऊंनो जो काही इफेक्ट दिसत आहे सिम्पली तर भाऊंनो इफेक्ट सांगतो तुम्हाला कोणचा वाला आहे। तर भाऊंनो याच्यात यायचं आणि जो काय बघू शकते की याच्यामध्ये यायचं आहे। इथे आल्यानंतर जो काय आपला फ्लॅशवाला इफेक्ट आहे, सिम्पली बघू शकते की जो काय हा फ्लॅशवाला इफेक्ट आहे, सिम्पल त्याला लावून घ्यायचा आहे पहिल्या फोटोला। आपल्याला बघू शकते की जो काय आपला फ्लॅशवाला इफेक्ट आहे तो अशा प्रकारे लागून जाईल। तर एवढं झाल्यानंतर भाऊंनो इथं आपल्याला दुसरा इफेक्ट लावायचा आहे। तर इथं दुसरा कसा इफेक्ट लावायचा आहे, सिम्पल बघू शकते जे काही हे दिसतो सिम्पल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक करून घेतल्यानंतर भाऊंनो इथं बघू शकते की हा वाला इफेक्ट आहे, सिम्पली याला अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे। बघू शकते की अशा प्रकारे जो काय आपला इफेक्ट आहे तो अशा प्रकारे लागून जाईल। आणि जे काही भाऊंनो व्हिडिओ इफेक्ट आहे त्याला पण अशा प्रकारे क्लिक करून घ्यायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे। इफेक्टवरती गेल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर भाऊंनो इथून आपल्याला जो काही इथून इफेक्ट आहे तो लावून घ्यायचा आहे इफेक्ट। तर भाऊंनो हा वाला जे काही इफेक्ट आहे सिम्पल त्याला सिलेक्ट करून घ्यायचा आगीचा
आणि अशा प्रकारे लावून घ्यायचं. तर भावांनो बघू शकता की 2 इफेक्ट आपले लागलेले आहेत. तर तिसरा इफेक्ट पण लावायचा आहे. तर भावांनो इकडे इफेक्ट कोणता लावायचा आहे, सिंपल काय करायचं आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर भावांनो इथे बघू शकता की जो काही हा वाला इफेक्ट आहे, सिंपली याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आणि हा इफेक्ट लावून घ्यायचा. तर भावांनो इकडे जेवढे पण 3 फोटो राहिलेले आहेत त्याला पण हा एक इफेक्ट लावून घ्यायचा आहे. सिंपल त्याला मी फटाकशी लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचं आहे. तर भावांनो बघू शकता की जे काही आपले 3 इफेक्ट अशा प्रकारे लागलेले आहे. तर एवढं झाल्यानंतर भावांनो अजून एक आपल्याला इफेक्ट लावायचं आहे. सिंपली व्हिडिओवरती क्लिक करायचं, फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं आहे. याच्यावरती जाऊन याच्यावर नाही जायचं आहे भावांनो, याच्यावरती क्लिक करायचं आहे. जे काही हे ऑप्शन दिसतो सिंपली त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आणि जे काही लास्टचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक करून घेतल्यानंतर भावांनो जो का आपला इफेक्ट आहे तर भावांनो हा जो काही इफेक्ट आहे सिंपल त्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि भावांनो ते तिन्ही पण फोटोला आपल्याला हा इफेक्ट लावून घ्यायचा आहे. चला तर सिंपली मी तो लावून घेतो. याच्यावरती क्लिक करायचं आहे, याच्यावरती जायचं आहे आणि जो काही हा वाला इफेक्ट आहे तो तिन्ही पण फोटोला लावून घ्यायचा आहे. तर सिंपली अशाच प्रकारे भावांनो जे काही तिन्ही पण फोटो आहेत त्याला आपल्याला हा इफेक्ट लावून घ्यायचा आहे. तर भावांनो बघू शकता की जो का आपला व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे इफेक्ट लागलेला आहे आणि व्हिडिओ पण पूर्णपैकी झालेला आहे. तर भावांनो एवढं झाल्यानंतर एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर भावांनो व्हिडिओ कंप्लीट झालेला. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नवीन व्हिडिओ.